आपण लास्ट लेक्चरमध्ये एन्शंट इंडिया आणि एन्शंट हिस्ट्री या गोष्टीला सुरुवात केली होती. त्यात आपण बघितलं होतं हिस्टॉरिकल टाईमलाईन, मग प्रागैतिहासिक काळ, आद्य ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ, मग पुन्हा इंडियन हिस्ट्रीचे डिवायडेशन जे एन्शंट, मिडिवल, मॉडर्न, आणि पुन्हा मग एन्शंट हिस्ट्री ही मायक्रो लेवलला डिवाईड करून त्याची टाईमलाईन बघितली होती. आणि मग आपण स्टोन एज आणि ह्युमन इव्होल्युशनचा एक पार्ट बघितला होता. स्टोन एजमध्ये आपण पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि न्यूलिथिक म्हणजेच नवाश्मयुग इथपर्यंत आलो होतो. आज आपण चालू करूया चाल्कोलिथिक एज म्हणजेच ताम्रपाषाण युग. व्हिडिओ हा 1.25 किंवा 1.5ला बघितला तरी चालेल. ताम्रपाषाण युग त्याचा टाईम पिरियड आहे 3500 BC ते 1000 BC. आता हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा काय आहे, कारण ह्याच काळात सिव्हिलायझेशनची सुरुवात झाली होती. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन यालाच पॅरलल आहे, त्यामुळे त्याला ताम्रपाषाणयुगीन संस्कृती किंवा ब्रॉन्झ एज, कांस्ययुगीन संस्कृती असं देखील म्हटलं जातं. आता ताम्रपाषाणयुग हे भारतात फक्त नॉर्दर्न इंडियापुरतंच मर्यादित होतं. साऊथमध्ये कोणतेच ट्रेसेस नाही आहे चाल्कोलिथिक एजचे, ताम्रपाषाण युगाचे. उत्तर भारतात स्टोन एज नंतर म्हणजेच पॅलिओलिथिक, मेझोलिथिक आणि न्यूलिथिक नंतर आपण बघतो ते चाल्कोलिथिक एज, ताम्रपाषाण युग. पण साऊथमध्ये अश्मयुगानंतर म्हणजेच स्टोन एज नंतर थेट लोहयुगाची सुरुवात आहे, कारण कॉपर इज नॉट इंडिजिनस इन साऊथ इंडिया. हा प्रश्न MPSC पूर्वपरीक्षेला विचारला होता. आता चाल्कोलिथिक एज इज फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईम पिरियड: प्री हरप्पन एज, हडप्पन एज आणि पोस्ट हडप्पन एज. प्री हरप्पन एज म्हणजे 3500 BC ते 2500 BC, ज्यावेळेस हडप्पन सिव्हिलायझेशन प्रिमिटिव्ह होतं, पूर्णतः नागरी स्वरूपाचं नव्हतं, आणि ती ट्रान्झिशनल फेज होती नवाश्मयुग टू चाल्कोलिथिक एज. आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मेहरगड बलुचिस्तानमध्ये, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं होतं. त्याच्यानंतर हडप्पन एज, प्रॉपर हडप्पन काळ म्हणजे 2500 BC ते 1750 BC. आता यातही मतमतांतर आहे, कोण म्हणतं 2600 BC ते 1800, 1900. हे त्याच्याबद्दल क्लिअर कट असं ठामपणे सांगता येत नाही हाच काळ होता, परंतु ढोबळमानाने हाच काळ सगळीकडे जास्त करून दिलेला आहे. ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन असं देखील म्हणतात हडप्पन सिव्हिलायझेशनला. आणि मग पोस्ट हडप्पन म्हणजेच उत्तर हडप्पन काळ, ज्यात हडप्पाचं डिक्लाईन आहे, नागरीकरणाचा ऱ्हास होत चालला आहे तिकडे, आणि त्याची वेगवेगळी कारणे ते आपण पुढे बघूच. आणि मग त्या काळात डिफरंट रिजनल कल्चर अस्तित्वात आली, म्हणजेच जसं राजस्थानमध्ये आहड संस्कृती, मध्य प्रदेशमध्ये कायथा, महाराष्ट्रात सावळा, जोरवे. पुढे आपण त्या डिटेलमध्ये बघणार आहोत. सध्या एवढंच. आता हडप्पा संस्कृती 2500 BC ते 1750 BC. मोस्ट एक्सेप्टेड टाईमलाईन जी आपण बघितली हडप्पा संस्कृतीची ती ही आहे. आता हडप्पा संस्कृती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती का म्हणतात, कारण ती फर्स्ट एक्सकॅव्हेटेड साईड आहे. त्यामुळे पहिल्यांदा हडप्पा येथे उत्खनन झालं आणि पुरावे मिळाले, त्यामुळे त्या पूर्ण संस्कृतीला हडप्पन सिव्हिलायझेशन असं नॉमेनक्लेचर दिलं. आणि ही संस्कृती प्रामुख्याने ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन होती. 1921ला हडप्पा एक्सकॅव्हेट केलं दयाराम सहानी यांनी, आणि त्याच्यानंतर 1922ला मोहेंजोदडो राखलदास बॅनर्जी यांनी. हे महत्त्वाच्या फॅक्ट्स विचारलेले आहेत जोड्या लावाय वगैरे, की ती साईट आणि त्याचे एक्सकॅव्हेटर कोण होते, ती कोणत्या नदीच्या किनारी होतं, ते आपण बघू पुढे. आता हडप्पाचा भौगोलिक व्याप्ती, जॉग्राफिकल एक्सटेंट कसा होता ते बघूया. तर भारतीय उपखंडात म्हणजे उत्तरेला अफगाणिस्तानमधलं शोर्तुगाय पासून ते दक्षिणेला महाराष्ट्रातलं दायमाबाद, पश्चिमेकडे सुतका जेंदोर म्हणजे आत्ताचं पाक इराण बॉर्डर मकरान, आणि पूर्वेकडे उत्तर प्रदेशमधलं आलमगीरपूर, इतका नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट असा त्याचा पसारा होता. हे जवळजवळ 15 लाख स्क्वेअर किलोमीटर होतं. त्यामुळे ही खूप मोठी सिव्हिलायझेशन त्या काळातली होती, सगळ्यात पहिली सिव्हिलायझेशन इंडियन सबकॉन्टिनेंटमधली. त्याचे कंटेम्पररीज किंवा पुढे मागे होते जे इजिप्शियन संस्कृती, मेसोपोटियामधली संस्कृती आणि होयांगो नदीकाठची चिनी संस्कृती. या 4 मेजर सिव्हिलायझेशन होत्या, आणि भारताच्या दृष्टीने हडप्पा खूप जास्त प्रॉमिनंट होती. आता ह्यातल्या काही हडप्पन साईट्स दिल्या आहेत मॅपवरती, त्या तुम्हाला दिसत आहेत. हडप्पा, कालीबंगन जे राजस्थान, आजचं राजस्थान, धोलावीरा, लोथल ह्या गुजरातच्या आहेत, दायमाबाद महाराष्ट्र, मोहेंजोदडो चौंदडो हे सिंध प्रांतात होते, राखीगढी हरियाणा, मंडा हे जम्मू काश्मीरमधलं होतं.
आता आपण त्याचा मॅप दिला इथे. हा जो 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्यातला आहे. हा एकदा नीट बघून घेतला ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ तरी आपल्याला लक्षात येईल कुठे काय होतं. गुजरातमध्ये काय, लोथल, रोजडी, देसलपूर, रंगपूर, कुंतासी. हे लोथल, कुंतासी हे पोर्ट होते त्या काळातले सगळ्यात महत्त्वाचे. रोपड, हुलास, आलमगीरपूर हे उत्तर प्रदेश रिजनमध्ये. बानवली, राखीगढी हरियाणा. मंडा हे जम्मू काश्मीर आणि शोरतुगाय हे नॉर्दर्न मोस्ट अफगाणिस्तानमधलं. तिकडे लॅपिस लाजुली हा इंद्रनील नावाचा जो खडक होता त्यासाठी फार महत्त्वाचा होता आणि त्याची मेसोपोटियामध्ये खूप जास्त मागणी होती. आणि त्याचे ट्रेसेस आहेत की मेसोपोटियामध्ये याचा व्यापार व्हायचा. त्यामुळे हडप्पन संस्कृतीतलं प्रॉमिनंट फीचर म्हणजे ट्रेडिंग होतं म्हणून हडप्पन संस्कृती ही सिव्हिलाइज होती हे आपल्याला लक्षात येतं. आता हडप्पन संस्कृतीची वैशिष्ट्य म्हणजे सुव्यवस्थित नगररचना. हे सगळ्यांनाच माहिती आहे, आपण शाळेत पण शिकलेलो असतो. इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणजे काय, 2 उभ्या आणि 2 आडव्या विटांची बांधणी, निस्सारण व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम, काटकोनात छेदणारे रस्ते आणि पक्क्या विटांचे बांधकाम केलेले वास्तू आणि स्नानगृहे. त्यांची शासन व्यवस्था कशी होती तर सेंट्रलाइज शासन व्यवस्था होती. याचा अनुमान काढण्याचा आपल्याला काय पुरावे मिळतात, कारण तिकडे अष्टमान पद्धत होती. कारण 8च्या पट्टीत वाढत जाणारी वजने म्हणजे काहीतरी स्टँडर्ड सेट केले होते. समाजव्यवस्था कशी होती त्या काळातली, कारागिरांचे वर्ग होते, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग होते आणि मोस्टली त्यांचं राज्यव्यवस्था ही मर्कंटाईल होती. त्याबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन नाही की नेमकी राज्यव्यवस्था कशी होती, पण व्यापारी वर्ग हे राज्यकर्ते होते किंवा ते डिसाईड करायचे कसं असणार ह्या एकंदरीत सगळ्या व्यवस्थेची रचना. दफनस्थळे म्हणजे मृत्यूनंतरच्या विधीचा पुरावा सापडला म्हणजे लोक सिव्हिलाइज झाल्याचं ते लक्षण आहे. आर्थिक व्यवस्था कशी होती, ट्रेडिंग म्हणजे व्यापारासाठीच ह्या हडप्पन सिव्हिलायझेशन फेमस होतं. त्यामुळे मृदू मातीची भांडी, धातूच्या वस्तू, मणी, जसं आपण शोरतुगाय मधलं लॅपिस लाजुली बघितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात होत्या. हा त्या हडप्पन संस्कृतीतल्या मातीच्या भांड्यांचा एक फोटो आहे जो स्टेट बोर्डच्या पुस्तकमध्ये दिला आहे. विकसित लेखनकला लिपी होती त्या काळात. लिपी उदयास आली होती पण आतापर्यंत आपण ती डिकोड करू शकलो नाही आहे. म्हणून हडप्पन सिव्हिलायझेशनचा जो काळ येतो तो आद्य ऐतिहासिक, आपण मगाशी म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये जे बायफर्गेशन बघितलं त्याला हा आद्य ऐतिहासिक काळ याला म्हणतात, प्रोटो हिस्टॉरिक पिरियड. आता मेजर हडप्पन साईट्स बघूया आणि त्यांचे रिव्हर डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री आणि एक्सकॅव्हेटर कोण होते, कारण हे विचारले बऱ्याचदा जोडा लावायला MPSCने. हडप्पा हे रावी नदीकाठी होतं. सहिवाल डिस्ट्रिक्ट, पंजाब, पाकिस्तान. दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स आणि विलर यांनी नंतर केलं. सगळ्यात आधी दयाराम साहनी 1921. मोहेंजोदडो हे सिंधू नदीच्या काठी लरकाना प्रांतात सिंध राज्यामध्ये पाकिस्तानमध्ये. राखलदास बॅनर्जी 1922ला. चहुंदारो हे सिंधू नदीच्याच काठी होतं नवाबशहा जिल्ह्यामध्ये आणि सिंध प्रांतात पाकिस्तान देशात. NG मुजुमदार ही नावं लक्षात पाहिजे, त्यांनी 2 विचारलेली आहेत ही. आणि मला वाटतं चहुंदारो नाही, कालीबंगन की बानवली कोणतं तरी त्यांनी 4 जोड्या लावायला. लोथल, भोगवा. SR राव, गुजरात, भारत, महाराष्ट्राला लागून असलेलं राज्य. कालीबंगन म्हणजे घग्गर नदीच्या काठी, हनुमानगड, राजस्थान, भारत. अमालानंदा घोष आणि BV लाल. बानवली, घग्गर, फतेहाबाद, हरियाणा, भारत. RS बिष्ट. धोलावीरा ही लुणी नदीच्या काठी होतं, जी आता लुप्त झाली. आत्ताची आपण मॉडर्न जॉग्राफी अभ्यासताना बघतो जेव्हा. कच्छ डिस्ट्रिक्टमध्ये गुजरात राज्यात आणि भारतात असलेले JP जोशी यांनी एक्सकॅव्हेट केलेली. आता हडप्पा हे काय होतं, 2600 BC नागरी हडप्पा उदयाचा काळ म्हटला जातो आणि सगळ्यात जास्त मॅच्युअर स्टेटला सिव्हिलायझेशन आलं तो काळ असा आहे 2450 ते 1900 BC. या काळात खूप मॅच्युअर स्टेटला सिव्हिलायझेशन होतं हडप्पन. त्याच्यानंतर त्याचं डिक्लाईन झालं 1900 नंतर आणि मग इतर रिजनल संस्कृती उदयास आला. मोहेंजोदडो आता हळूहळू आपण त्यांच्या एक ज्या साईट्स आहेत त्यांचे मेजर काय वैशिष्ट्य होती ती घेऊया. ग्रेट ग्रेनरी म्हणजे धान्याचं भले मोठं कोठार. ग्रेट बाथ म्हणजेच प्रचंड महाकाय स्नानगृह जे मोहेंजोदडो इथं सापडलं. लार्जेस्ट बिल्डिंग ऑफ दॅट सिव्हिलायझेशन हे त्या काळचं ग्रेट बाथ होतं. प्रिस्ट किंग म्हणजे तो दाढीवाला पुतळा. यावरनं मोहेंजोदडो हे धार्मिक होतं हे कळतं. पाकिस्तानातील सर्वात मोठी साईट म्हणजे मोहेंजोदडो आहे. पूर्वनियोजित शहर म्हणजे आजचे हे चंदीगडप्रमाणे आहे. येथे मेसोपोटेमियन सिल्स आढळलेत म्हणून हडप्पा आणि मेसोपोटेमियन संस्कृती यात व्यापारी संबंध असावेत असे अनुमान आपण काढता येते. चौंदडो आता सिटी विदाउट सिटाडेल हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्याचं, कारण हडप्पन जे ह्या साईट्स होत्या त्या
तटबंदी असलेलं होतं आणि हे एकमेव असं होतं की ज्याला तटबंदी नव्हती. आणि ही औद्योगिक स्वरूपाची वसाहत त्या काळात असलेली होती. कालीबंगन बघूया. आता पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळातले नांगरलेल्या शेताचा पुरावा कालीबंगन इथे आणि राजस्थानमध्ये हे बालेकिल्ल्यामध्ये 6 ते 7 अग्निकुंड फायर अल्टार सापडलेत. हे पुन्हा धार्मिक असल्याचं ते निदर्शनास येतं. लोथल म्हणजे आजचं गुजरात येथे असलेलं प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध डॉकयार्ड होतं. तिकडे महत्त्वाचं बंदर होतं आणि व्यापारी केंद्र होतं. लोथल कुठे होतं? गुजरात, भोगवा नदीच्या काठी. धोलावीरा एक युनिक वॉटर हार्नेसिंग सिस्टीम आणि इट्स स्टॉर्म वॉटर ड्रेनेजिंग सिस्टीमसाठी फेमस होतं. हे स्टेट बोर्डामधलेच पुन्हा फोटो आहेत की अनेकदा मोहनजोदडोमधलं ते खूप पूर्वनियोजित शहर असल्याचा एक पुरावा आहे हा. आणि हे धोलवीरा येथील पाण्याचा तलाव. आता सूर कोथळा येथे बोन्स ऑफ हॉर्सेस सापडलेत. ओनलीस इंडस साईट वेअर बोन्स ऑफ हॉर्सेस आर फाउंड. आणि हे का महत्त्वाचं आहे? कारण हे खूप जास्त डिबेटेबल कॉन्ट्रोवर्शियल आहे की त्या काळात हडप्पन लोकांना घोडा माहीत होता की नव्हता, त्याबद्दल वाद आहे. आपण आणि MPSCने UPSCने देखील प्रश्न विचारला आहे आणि त्यात त्यांनी आन्सर दिलं आहे की हो, घोडा हडप्पन सिव्हिलायझेशनच्या काळात माहिती नव्हता. दायमाबाद ब्रॉन्झ एज इमेज जिकडे सापडले आहेत, महाराष्ट्रातली जी साईट आहे. राखीगडी आता हे रिसेंटली एक्सकॅव्हेट आहे. हरियाणा हिसारमध्ये ते आहे. उत्खननाला सुरुवात 63 साली झाली चौटांग नदीवरती. आणि भारत आणि पाकिस्तान हडप्पा संस्कृतीच्या शाळांमध्ये राखीगडी सर्वात मोठे हे आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकात वाचतो. आणि येथे पण अग्निकुंडाचे पुरावे आहेत. आता कॉमन फीचर ऑफ सम मेजर सिटीज बघूया. सिस्टमॅटिक टाउन प्लॅनिंग, भाजक्या विटांची बांधकामासाठी वापर, बर्न्ड ब्रिक्स, मग ते इंग्लिश बॉन्डांनी अजून सगळं आलंच. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे. त्यांचे मेन क्रॉप्स कोणते? ते गहू आणि बार्ली आणि भात कल्टिवेशनचे लोथल आणि रंगपूर इथे पुरावे आहेत. आता कापूस हा इंडस पीपल वेअर द फर्स्ट टू प्रोड्यूस कॉटन इन द वर्ल्ड अँड इट वॉज कॉल्ड ॲज द सिंडॉन बाय द ग्रीक्स. ॲनिमल्स म्हणजे त्या काळात पशु कोणते ज्ञात होते? तर शेळ्या, मेंढ्या, म्हैस, कुत्रा, मांजर, हरिण, वाघ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंहाचा उल्लेख नाही आहे, त्यामुळे सिंधू संस्कृतीत सिंह ज्ञात नव्हता हे म्हणायला पण वावे. एक्सटेन्सिव्ह इनलँड अँड फॉरेन ट्रेड, अंतर्गत व्यापार देखील होता आणि बाहेर पण मेसोपोटेमिया किंवा त्याला सुमेरियन संस्कृती देखील म्हणतात, त्यांच्यासोबत व्यापाराचे पुरावे आहे. लोह इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला माहीत नव्हतं. आयर्न वॉज नॉट नोन टू दी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. शोरतुगाय जो इंद्रनील खडकासाठी फेमस असलेली ही अफगाणिस्तानातली साईट आहे. बदक्षान प्रांत येथे त्याचा लॅपिस लॅझुली असं म्हणतात आणि त्याच्या खाणी होत्या तिकडे, त्यामुळे मेसोपोटेमिया त्याला खूप जास्त डिमांड होती. मेलुहा म्हणजे मेसोपोटेमियन संस्कृतीत मेलुहा असा उल्लेख आढळतो आणि तो हडप्पा संस्कृतीशी निगडीत आहे असा एक अंदाज बांधला आहे. चीफ मेल डायट म्हणजे पशुपती महादेवा, दॅट इज लॉर्ड ऑफ ॲनिमल्स. पशुपूजक होते आणि मूर्तीपूजक होते आणि ते मोस्टली पशूंच्या स्वरूपात ते करायचे. परंतु मंदिरांचे कोणतेच पुरावे तिकडे आढळत नाही. मंदिरं बांधली नव्हती. स्टिएटाईट नावाचा खडक वापरला जाता टू शिक्के जे सील म्हणतो आपण त्यासाठी. हा प्रश्न विचारला MPSCने. हम्प्लेस बुल म्हणजे एक असा इमॅजिनरी प्राणी आहे जो अजून अस्तित्वात होता नव्हता त्या काळात नाही माहिती, पण अजून त्याचे कोणतेच पुरावे सापडले नाही आहे. मोस्ट ऑफ द इंडस सीलवरती ते एक हम्प्लेस बुल असायचा. हा इंद्रनील खडक, लाजवर्दी ज्याला म्हणतात. आता डिक्लाईनची कारणं काय होती? अनेक कारणं होतात. तर मॉर्टिमन विलर यांनी दिलेलं एक कारण असं आहे की इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन पुरंदर म्हणजेच पुरांचा नाश करणारा असं केलं आहे ऋग्वेदात. आणि पूर म्हणजे तटबंदीयुक्त नगर, आणि तटबंदीयुक्त नगर हे हडप्पन सिव्हिलायझेशनचं सगळ्यात मोठं वर्णन आहे. त्यामुळे इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा नाश केला असं मॉर्टिमन विलर यांचं प्रतिपादन आहे. आणि त्यामुळे ते आर्यन इन्व्हेजनला पुष्टी देणार आहे की आर्यांनी आक्रमण केलं आणि ही मेजरली हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज द्रविडियन. हा एक त्यातनं वाद उद्भवलेला आहे आणि त्याच्यापर्यंत तो अजून सेटल नाही आहे की अजून त्यात चाललंच आहे की नेमकं आर्यन इन्व्हेजन होतं नव्हतं. व्यापाराची घसरण, हवामानातील बदल, आर्थिक समृद्धीचे उतरण याचा एकत्रित परिणाम म्हणजे लोकांनी मायग्रेशन केलं आणि त्यामुळे त्या आपोआप इकडे तिकडे डिस्पर्स झाल्या, संस्कृती फ्रॅगमेंटेशन झालं त्यांचं आणि मग हडप्पन सिव्हिलायझेशन हे झालं. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेला प्रचंड मोठा भूकंपसुद्धा एक कारण होतं. हे डिक्लाईन झालं. आता हडप्पा संस्कृती आपण एकदम फास्ट बघितली तर त्याच्या रिलेटेड काही प्रश्न आहे जे आपण बघूया. हे स्टेट बोर्डमधला चार्ट आहे जे दिलं आहे त्यांनी, एक्सकॅव्हेशन कसं झालं त्याचं आणि त्याची टाईमलाईन. हे
चार्ल्स मेसन यांची भेट, मग नंतर अलेक्झांडर कनिंघम हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा हेड होता तत्कालीन, आणि मग दयाराम साहनी, राखलदास बॅनर्जी, मॉर्टिमन व्हीलर, लोथलचा TSR राव. हा एकदा चार्ट बघून घेतला तरी चालेल. प्रश्न बघूया आता. खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला? 2017 राज्यसेवा पूर्व. आपण आत्ताच बघितलं स्टीटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, हेमॅटाईट ह्याचा काही संबंधच नाही या काळात. हे निगेशनने जरी गेलं तरी चालेल. सिंधू संस्कृती शोधकर्ते आणि त्यांनी शोधलेली नगर यांच्या जोड्या लावा. हे आत्ता आपण मगाशी चर्चा केली याबद्दल. आता यातलं मला काय काय माहिती आहे त्यानुसार आपण जाऊया. हडप्पा म्हणजे दयाराम साहनी, 3. मोहनजोदडो राखलदास बॅनर्जी. याच्यातच आन्सर येतं 3. हे जरी माहीत असलं तरी, आणि मग बाकीच्या जोड्या लागतात. सिंधू संस्कृती लोकांनी टिंबटिंब पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. जस्ट आपण कुत्रा, हत्ती आणि उंट याचा तर उल्लेख आहे, पण घोडा हे जे कॉन्ट्रोवर्शियल आहे, त्यामुळे याचं उत्तर घोडा आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.